हो, मला ते असं म्हणणं आहे, ते गुटखा म्हणा आहे ना, फक्त आहे ना टपुशी टाकायला पाहिजे आणि खात बसावं काय. त्यांना अंदाज काय होता. भयान हुशार लोकेश आहेत नाशिककडे, एक नंबर हुशार, सांगा गरजच नाही. हो, लोक फक्त बघून काही अंदाज लावतात. भैया अंदाज लावू नका, समोरच्याच्या जवळ जा, त्याला निरखा पारखा आणि मगच दोष द्या. काय माहिती का, काही काही लोक राहणीमानवर बघतात, काही काही लोक असा का राहत असेल, तो तसा का राहत असेल, एखाद्याला चूक शोधायची सवय असते. तर मी असं सांगेल, कारण लोकांच्या मनामध्ये जे माझे चाहते ते कीर्तनात येऊन बसतात आणि ऐकल्याच्या नंतर ते डीपीला फोटो वगैरे ठेवतात. काही काही जणणारे लोक विचारतात, हा महाराज असा का बरास. तर त्यांचं उत्तर मी नेहमी कीर्तनातून देतो. भैया मी संहिता घेतली, भागवत शिकलोय वृंदावनमध्ये, आणि वृंदावनमध्ये असं शिकवलं जातं, जे गुरुजी आम्हाला शिकवतात, भैया तुम्ही देवावर प्रेम केलं पाहिजे, मग देवावर आम्ही प्रेम केलं पाहिजे, मग ते एकतर्फा होईल ना, देवानेही आमच्यावर करायला पाहिजे. मग देवानं आपल्यावर प्रेम करावं म्हणून काय करावं लागेल, देवाचा कोणीतरी विशेष भक्त बघावा लागेल आणि त्या भक्ताची वर्तणूक आपल्यात आणावी लागेल. मग असा विशेष भक्त कोण आहे. देवाच्या 16,108 बायका होत्या तरीसुद्धा देवाचं विशेष प्रेम होतं, ते कोणावर, राधिकेवर, राधाराणीवर विशेष प्रेम होतं. म्हणून आम्ही येताना स्वतःला हा भगवंताची बायको समजून उभं राहणं, देवाने सुद्धा आमच्यावर प्रेम करावं म्हणून त्याच्यासाठी हे सगळं खेळ आहे, बाकी लोकांना दाखवण्यासाठी अजिबात नाही. आता तुम्हाला बघा बा, बाजारामध्ये विक्रीसाठी तर सगळ्या वस्तू असतात, घ्यायचं आपल्यावर काय घ्यायचं ते, नाही का. आता भगवंत मोहिनीचं रूप आहे, इथंच होतो ना, टेन्शन लिहू नका, कथा का चाचे चेंदेना मेरवर बरोबरी सुमी. भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलेलं, महादेवानं हात धरला, म्हणले देवा अरे मी मोहिनी नाही, मी विष्णू आहे. म्हणले तू कोणी का असत नाही, पण दिसतो लय सुंदर, मला त्यासोबत लग्न करावं वाटायला. म्हणले देवानं सांगितलं, म्हणले या जन्मात तर काही शक्य नाही, कारण मी आता 14 रत्नांच्या साठी आलेलो आहे. मग तुझी जरी इच्छा पूर्ण करायची असेल ना महादेवा, तुला रूप पालटावं लागेल. मग काय, जेव्हा तू खंडेराया बनशील ना, तेव्हा तुझी बानू बनीन, तुझी इच्छा पूर्ण करेल. खंडेराया बनणारा पण हाच मालक आहे. आता सांगू का, तुमच्या मनातले पहिले प्रश्न काढून टाकतो. काही काही लोक म्हणतात, महाराज आम्ही खंडेरायाला गोंधळ घालतो. गोंधळ घालतो म्हणजे खंडेरायाला चालतं, मग तुम्ही आम्हाला खायला का विरोध करतात. बरोबर आहे ना माया, बरोबर आहे ना. अजून अभंगाकडे जायला नाहीत बरं आपण, आळमुल्ला टाकराय नुसतं. शेतकरी म्हणजे लगेच ध्यान माहीत त्यास. खंडेरायाला चालतं, आपण आपला देव आहे, मग आपल्याला का चालत नाही. भैया त्या खंडेरायाला चालतच नाही, कारण महादेव असा देव आहे, एकदम भोळा देव आहे. किती भोळा. आता माझे महाराज जे आहेत ना, प्रदीपजी महाराज शास्त्री मिश्रा होते, मिश्रा महाराज प्रदीप शास्त्री महाराज, तर ते मी तर त्यांचे पाय धुवून पाणी प्यावं वाटतं बुवा. प्रत्येक गावाचा महादेव जागा केला हो माणसानं. नाही तर बाईचं लग्न झाल्याच्या नंतर 10 वर्ष माहीत पडे नाही महादेवनं मंदिर कोणता कोपरा आलाय आपला गावनं. हो, आता एवढं जागे कर टाका महादेवले. महादेव एक दिन मनसा पण माहीन सांगे म्हणे, महाराज म्हण काय कीर्तन मग कमीत कमी सांग दे त्या बहिणीसले म्हणे, रात्री 12ला बी उठाड देते म्हणे, माझ्या कमीत कमी ब्रह्ममुहूर्तावर उठाडत जाऊ बहिणीवर. बापरे, इथलं किदरावनं लाव त्या महादेवले. हो हो, त्या मूर्ती सुद्धा गोऱ्या पडायला लागल्या ते इथल्या दोन्याला दिन्यात. करू नकाच, माझं दुमत नाही करायला पाहिजे, पण लिमिट ठेवा त्याला. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. तो महादेवाची पूजा करता करता मणिमलसूर नावाचे 2 दैत्य होते, त्यांनी भगवंताला प्रसन्न करून घेतलं, महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि मग देवाकडनं मागणी मागितली. बोलू नका दादा. मग देवाकडनं मागणी मागितली, महादेवाकडनं, देवा आम्ही कोणाच्या हातून मरायला नको, तुझ्या हातून सुद्धा नाही. देवानं तथाच तू म्हणलं, वर दिला. आता वर दिल्याच्या नंतर काही काही लोकांच्या हातात जर का अधिकार दिला की ते लय उलट करायला लागतात, नाही का. तसं आता मणिमलसूर नावाच्या दैत्यानं भगवंताला महादेवाला प्रसन्न करून घेतलं. प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर वर मागून घेतला, आम्ही कोणाच्या हातून मरायला नको. आता त्यांनी एवढं थैमान गाजवलं, सगळ्या देवादिदेवांना त्रास द्यायला सुरुवात केली महाराज. आता सगळे देवादिदेव गोब्राह्मणांची हत्या करायला लागले. म्हणले आता काय करायचं. गेले ना महादेवाकडे, म्हणले देवा तुम्ही वर दिला, याला काहीतरी पर्याय व्यवस्था. मग
काळजी करू नका, माझ्याकडनं वर दिला गेला ना, मी प्रश्नाचं उत्तर पण मी शोधतो, पण मी असा वर दिलाय की मी या अवतारामध्ये त्यांना मारू शकत नाही, म्हणून मला अवतार बदलावा लागेल. मग महादेवानं अवतार बदलला. तो कोणचा? खंडेरायाचा. आता ऐका, खंडेरायाचा अवतार. मग खाणाऱ्यांना उत्तर आहे बरं का, ऐका. खंडेरायाचा अवतार झाला. आपण गोंधळ घालतो, तुमच्याकडे गोंधळ घालतात का? गोंधळ घालतात ना. गोंधळमध्ये तुम्ही 5 वर जेव घालतात काका, बरोबर आहे ना? 5 वर जेव घालतात. ते 5 वर आहेत ते देवाचे, बरोबर. आणि अजून 5 पावली जेजुरीला जातात तुम्ही. मग ते काय घेऊन जातात तिथं? हा, काय घेऊन जातात ना पूजेसाठी तुम्ही. हा, मग तिकडनं येताना पंगत बसते, 5 वर जेव घालतात. त्या वरांना अगोदर सांगितलं जातं पहिले गोड खावं लागेल, बरोबर आहे ना? पहिले गोड खातस ना, ते देवना 5 वर्ष ना प्रसाद शेतो, आणि नंतर पंक्तीन पंक्ती बसतीस. मग बसतीस ना तुमच्याकडे. हा, ती पंगत बसणं म्हणजे ते राक्षसच नशे. का बर? कारण मणिमलसूर दैत्याला मारण्यासाठी माझं शंकर भगवंतानं मल्हारी रूप धारण केलं, आणि रूप धारण केल्याच्या नंतर मणिमलसूर दारात पायाच्या खाली पडलेले आहेत, हातात त्रिशूला. मणिमलसुरानं हात आडवा केला, म्हणले देवा आम्हाला मारण्यासाठी तुला रूप पालटावं लागतंय. म्हणे हो. आम्हाला मारण्यासाठी तुला रूप पालटावं लागतंय ना? म्हणे हो. मग जेव्हा जेव्हा आता तू खंडेराया बनलेला आहे, जेव्हा जेव्हा तुझे भक्त तुझी पूजा करतील, तेव्हा आम्हाला सुद्धा तो मान भेटला पाहिजे, सन्मान भेटला पाहिजे. मग हरकत नाही, तथाच तू. जेव्हा माझे भक्त माझं गुणगान करतील तेव्हा तुम्हाला सुद्धा आठवण करून घेतील. मग आपण 5 वर जीव घालतो ते देवाचे, आणि ती नंतरनी पंगत बसस ना, ती खावालासनी, ती राक्षसनी पंगत आहे बरं का. हा, तुम्ही कोणती पंगत मग बसता, देवनी का राक्षसनी? हा, आठे महादेवन दारमा बसेल देवना दरबार माहित बटा माडकरीच होती बुवा. आठे हाय तो वायबार सांगाय की म्हणा काय सर्व देव करणारा लोक होती ना. आठे बरोबर आहे ना, सर्व माडकरीच आहेत ना. यासले जाऊ द्या बहिणी, म्हणून तुम्ही माळ टाकत जा, सांगेल मी मध्ये, जाऊ द्या. हो. आणि ते महादेव खंडेरायाचं रूप पण महादेव. इकडे बघितलं हो, हनुमंतरायांचं रूप ते सुद्धा महादेवच आहे. आणि ते महादेव इथं बसलेले तुमच्या गावामध्ये. हो महाराज, जेव्हा वरती गेलो ना, हो गडावर पण गेलो होतो, गडाचं आज दर्शन घेतलं. तुम्ही खूप भाग्यशाली लोक आहेत. इथं गडाची देवी या असे मंदिर आहेत, असं वाटतं की बाई इकडेच रूम करावं आणि इकडेच राहावं. हो, एवढं भारी मंदिर आहे. इथं दर्शनाला काय आनंद आला महाराज, काही वेगळाच आनंद येत होता ना. श्रीकांत भैया बहुत बढिया, आपण शिवन लोक हो भाई. असो, या महादेवाच्या निमित्ताने हा कीर्तनाचा योग आहे. आणि ज्यांचा अभंग घेतला ते नाथबाबा. कोण नाथबाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. नाथबाबांना जेव्हा शांती ब्रह्मपद प्राप्त झालं तेव्हा नाथबाबांना पद प्राप्त झाल्याच्या नंतर बरेच लोकांच्या पोटात दुखत होतं. कारण एखाद्याला जरी एखादं पद भेटलं, सगळ्यांना चांगलं वाटेल का? ते समध्यांना बरं वाटतं का? काही लोकांच्या पोटात दुखतं, काही लोकांच्या पोटात दुखतं. मग नाथबाबांना शांती ब्रह्मपद प्राप्त झाल्याच्या नंतर काही लोकांना वाटत होतं नाथबाबा खरं शांती ब्रह्म आहेत का. मग त्यांना राग आणवण्यासाठी काय केलं, एका यवनानं अंगावर थुंकावं. किती वेळेस थुंकला? सोपी गोष्ट आहे. हां, आपल्या महाराज मंडळी कोणीच बोलू नका, बसलेल्या लोकांमधनं ऐकायचंय मला. हो, नाथबाबांच्या अंगावर यवन थुंकला. किती वेळेस थुंकला? हां, 4दा. बर, नेमन सांगा, करू का 3 वार? 108 वेळेस थुंकले. हो, तो यवन 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर माझ्या नाथबाबांनी वरती सुद्धा नाही बघावं महाराज, वरती नाही बघितलं. त्या यवनाला लाज वाटली, आणि लाज वाटल्याच्या नंतर तो यवन आला आणि नाथबाबांचे पाय धरतो. नाथबाबांना सांगतो, किती शांती हो, किती शांती तुमच्या अंगी. 108 वेळेस थुंकल्याच्या नंतर राग करणं जाऊ द्या, वरती सुद्धा नाही बघितलं. अरे वरती बघायचं जाऊ दे, राग करायचं जाऊ द्या, माझ्या नाथबाबांनी त्या यवनाला सुद्धा प्रसाद देऊन मुक्त. प्रसाद देवोने मुक्त केला, प्रसाद देवोने मुक्त केला, प्रसाद देवोने मुक्त केला, प्रसाद देवोने. हो यवनांगावरी तुकला प्रसाद देवानी मुक्त केला, प्रसाद देवानी मुक्त केला. यवनांगावरी तुकला
नाही का? तरी काही लोकांना पटत नाही, तरी काही लोक परीक्षा घेतात. पुन्हा गावात मिटिंग, एकानं विडा उचलला, म्हणले नाथबाबांचं योपत खोटं ठरवायचं. मग काय केलं? पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात शिरला. पायात चप्पल सकट नाथबाबांच्या घरात शिरला, तरी नाथबाबांना राग येत नाही. अजून बी अभंगाकडे जायला नाही बरं मी. हा, मी फक्त ज्या संतांचा अभंग आहे त्यांचं चरित्र सांगतोय. अजून अभंग पुढेशी नाही. तुमले असं वाटत ना गले गले कसा काय चाचे चेंदी राही ना बुवा. ध्यानला या एकशात ते समजीन. काय रे भाऊ चालणार रे, त्याच ना चित लागत नाही. काय करते पाय पडीन सांगू का बहिणी होऊन तुमले? म्हणे माया माऊलीसले सांगस तुम्ही पोरसले कीर्तन मला येत जाऊ बहिणी होऊन. काय त्यासले ना तुम्ही हातमारी मोडदी देतच, बटन दाबतात, चित्र बदलस. त्यान देखील ना तास वे घ्याय, चित्र बदलत नाही, जाणू घर नाही चालणार नाही. भाऊ अजून 1 तास बदलाव नाही रे हे चित्र. आणि पाया पडून सांगतो बरं का बहिणी हो, मला जरा मला आहे ना रोग बोलायला आवडतं. कारण मला आहे ना माझ्या महाराष्ट्रामध्ये माझ्या लोकांना बोलायला मला काय लाजायची गरज आहे? बरोबर आहे की नाही? माझ्या लोकांना बोलायची काय लाजायची गरज आहे? मी तर असं म्हणेल माया या पोरसले ना टी व्ही देखा माझी गंदी सवय पडी गई. पाय पडीन माफी मागीन बोल राही नो मी. त्यासले त्या ना सिरियला देखा मा, नाटिका देखा मा, मधमा जाहिराती येतीस ना, त्यासले त्या उघड्या नागड्या जाहिराती दकान सवय पड जास ना, त्या मासा चाकेल चुकेल बाबा पट्टत नाही, त्या घर निघ जातात. त्याले सवय लावा मायासून कीर्तन मला याने. हो बरोबर आहे की नाही? त्याच ना डोका बी चालतात नाही हो आते ना पुरेच ना. डोकं बी काय चालेल, डोकं चालासाठी चांगलं खाणं पडत. त्याले शाळा मा बी खिचडीन, घर बी खिचडीत राहस, काय डोकं चालीन त्याच ना. खरं आहे का नाही? हो, खिचडी काय त्या पटा भात निघतलं दल दवी घ्या, त्याच ना चितच लागत नाही. हो, आणि आई खिचडी याद करी का? राजकारणाशी माझं काय घेणं देणं नाही, काही संबंध नाही, पण खिचडी ना यादू नका मला मोदी साहेब ना पायच पडू असं वाटत. कारण इथली खिचडी होई गेली. शाळास मा बी खिचडी, भंडारा मा बी खिचडी. नाही ते पहिले तांदूळ होतात नाही, या म्हातारासले विचारा. खिचडी ना पाहुणशार आहे पहिला लोकेशले, आणि पाहुणशार खिचडी ना राहे तर तांदूळ भेटत नाही. ते घर ना कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत, फुटी नको जाऊ बा असं. बरोबर आहे ना माया हो? घर माना एकच माणूस बसाडे जेवणले, खिचडी फुटी नको जाऊ बा असं. इथला बजेट कमी होता. आणि आते मोदी साहेबसनी एवढी दया दकाड दिनी ना, संध्याकाळले कुकरनी शिट्टी वाजतात, असा जीव करत पंगरीन झोपिले हो. खिचडी शेरे काका आज बी. खरं आहे का नाही? हो, तुम्ही नुसता काय मग फोन करा, आमचे 10-15 महाराज येत आहेत. महाराज टेन्शन लिहू नका, या तुम्ही काहीतरी बनावा, टेन्शन नका लिहा, मसाली भात बन, मसाली भात त्याला बी पै उनू रे काका. तांदूळ येस ना इथला आणि तात्पिटी घ्या. मना गाव मा गरीबने पूर्ण लग्न जमेले. तो मंजोडी उन्हा म्हणे रवी किरण बाबा म्हणतं काय पूर्ण लग्न दराय गे म्हणे. महाराज म्हणतं चांगली गोष्ट आहे. अहो महाराज 8 दिनवर साखरपुडा, एक खिसामा रुपया नाही म्हणे. म्हणतं टेन्शन नको लिहून दादा रे, साखरपुडा 8 दिनवर आहे ना म्हणे. म्हणे खिसामा रुपया नाही. अरे तू टेन्शन लिहू नको. मग म्हणे अरे तू ना पूर्ण साखरपुडा जिथला तांदूळ लागतील तिथला मना पाहिजे लई जाय म्हणतो. तो जोडे उन्हा मना हात धरली ना म्हणे. महाराज म्हणतं काय साखरपुडा करीशने बी 3 क्विंटल उरावेत गिराईक दग्जात म्हणे आपला घर. मी म्हणतं मी का बरं स्वतः बहिणी इज्जत घाली बुयाला सांगेश नी, म्हणजे तांदूळच नाही इथला नेतात पिठी जायचे ना. हो, हिशोब ना बाहेर. आणि त्या पोरे त्यामुळे उठीन चालना जातं. खिचडी काही पक्का यात बहिणी म्हणजे. हो, त्यातले चांगला खावाडा जा बरं का बहिणी, कटायानं करत जावा. सोपं धरलेले त्या मायाशने. काय गरज माता अशी उपाधी आहे. कांदा टमाटा सुद्धा याच कापी देतच ती बहीण नुसती वगार देत. गणच उलट होई जायची. त्या बी काय करतील बिचारा, भेटीच राहण्यात नाही. हा, त्याचा बी दोष नाही ना तो. बरोबर आहे का नाही? भेटीच राहण्यात नाही. इथलं उलट करलेलचे हाते. पहिला म्हाताराच ना एवढं वजन होतं ना, वावर मजा राहत म्हातारा. ते बाईले असं वाटे मना माणूस येवाना पहिले स्वयंपाक करी ठेवना पडी बहीण. नवरा येवान पहिले रांधी ठे माय. मालक येईन जेवण करीन आणि जेवण करताच झोपीन. जेवण ना पहिले खाटगादी टाके मन मावशी. खरंय का नाही आजी माय? बरोबर आहे ना? पहिल्या बाईसले एवढा दाख होता. मालक येऊन पहिले रांधी ठेयत, जेवण ना पहिले खाटगादी टाकी ठेयत. पण तवयनी गोष्ट अशी होती, पुरी जास्त होत्यात त्यामा बिचारीसले दाख होता.
इथल्या दाख माझं घेत, इथल्या दाख माझं घेत, मालक येऊन पहिले रांधी ठेवानं, त्यान जो जेवण ना पहिले खाटगादी टाकी ठेवानं, एवढा दाख होता पहिल्या बाईसले. आते मन बहीण हारतालिका ना उपास धरलेस, गलिमाची आपेत फिरस न्याव भाऊ पोरसले झोका देस. गणच उलट होई जायशी, काय काय सांगा ना. कोणतं सांगेन माणूस. अरे तुला दोरी लिहून फाशी लिवली नाही जीव करत का? हा? काय खावं काय प्यावं याला पण लिमिट आहे, बरोबर आहे की नाही? माय हो यांचं जाऊ द्या, तुम्हाला सांगतो अधिकाराने तुमचा भाऊ आहे, तुमचा पोरगा या हक्काने सांगेल गड्यात माळ घाला. तुम्ही माळकरी झालात ना, या बरोबर माळ घालली ती. तुम्ही जर रांधा नाही, तुम्ही स्वयंपाकच करा नाही, ती या काय अशा पिशा लिहिली गलीमा फिरतील का? हा? अरे माझे तुकडोजी महाराज सांगतात फरक काय माहिती का तुम्हाला ना. मी नेहमी आता मी ठरवलंय, मी तुम्हाला बोलतो, यांना बोलायचं बंद केलंय. मी तुम्हाला हक्काने बोलेल, कारण मला माहिती तुम्ही मायेचा सागर आहात, दयेचा सागर आहात, आदिशक्तीचा अवतार आहात, म्हणून पहिले तुमले सांगणं पडी नाही. तुम्हाला आमचे कीर्तनकार कवी म्हणत असताना म्हणतात ना, आई माझी तुम्ही खरंच मायेचा सागर आहात माया हो. जर पोरगा आजारी पडलं ना तर रात्रामध्ये 3 वेळेस उठते बाबा माझी माय, आणि 3 वेळेस चेक करते माझा पोरगा जास्त गरम तर नाही ना झाला, जास्त नाही ताप भरावला असेल ना त्याला, पुन्हा पुन्हा चेक करते माझी माय, मन पोरगा जास्त आजारीत नाही पड जाऊ. रात कशी तरी काढते, 4 वेळेस चेक करते पोराचा ताप, एवढा जीव पोरामध्ये, बरोबर आहे ना माया हो. म्हणून तुम्हाला मायेचा सागर म्हणतात, दयेची मूर्ती म्हणतात. स्वतःना पोरगा आजारी पडेल, हे रातभर मग 4 दाव चेक करस मन माय जास्त तापते नाही बरं ज्ञान बेन म्हणले करूले. म्हणजे तुम्हाला पोरगानं गरम आंग सुद्धा तुमले सैन होत नाही, दुसरानं बच्च कापीन खाय जातो, तुम्ही दयाना सागर कस काय शेतस? हा पटस तुमले आई. म्हणजे तुम्हाला पोऱ्यानं जर अंगमा ताप राही ना तो सैन होत नाही, दुसरानं बच्च सहज कापीन खाय जातस तुम्ही, मग आपला मग दया शे का? अजून सोपं करीन सांगू का? मला हाय सांगा वगैरे मजा आहे, आणि मी तेवढा साठेच निघेल शेना समाजमा. कीर्तनात परिवर्तन झालं पाहिजे. ते कीर्तन लोक ते देव 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 करतसच हो, ज्या म्हणतस ना देवच नाही त्या सुद्धा मंदिरने जोडे जाता अशी मान करलेतच. कारण मोठ्या सिटीमध्ये भाषण चालू होतं, फक्त देव नाही असं पटवायचं. एक माणूस जोरमा पटाड राहता, देवच नाही देवच नाही, आमनासारखा बराच हजारो कीर्तनकार बसेल होतात, इतकं भारी भाषण दिलं त्यांनी, देवच नाही देवच नाही, आमनासारखा सर्व कीर्तनकार येणार चिवचिव करत. अरे आत्तापर्यंत आपण आयुष्य वायबार खर्च करवू, देवच नाही, मग आपण का कीर्तने करत फिरू? बोलतं भारी पटाड भाऊ, भयान भारी पटाड भाऊ, या माणूसने देवच नाही शे असं. तो जो व्यासपीठावर स्टेजवर त्यांनी खाली उतर ना, त्यांजोडे घ्या आमना कीर्तनकार म्हणे, दादा आमना आत्तापर्यंत आयुष्य वायबार खर्च कर म्हणे, जी गोष्ट नाही होती तीन मागे पहिराय तूत म्हणे आम्ही, तुम्ही इथलं भारी डोया उघाड दिनात, इथलं भारी पटाड दिनं देवच नाही शे, इथलं भारी पटाड दिनं म्हणे तुम्ही की देवच नाही शे. तो म्हणे मी कोण पटाडणारा, त्याने कृपा आहे म्हणे. म्हणजे त्याले सुद्धा मान्य शे, देव नाही शे असं म्हणणार सुद्धा मनमदारा शे, बरोबर आहे की नाही? म्हणून देव सांगायची आता जरी गरज आहे पण इतकी नाहीये, पण सुरुवात इथून करायची की तुम्ही कमीत कमी मुक्या प्राण्यावर दया करा ना. हे कधी होईल माहितीये का? जेव्हा तुम्ही माळ घालसान, बरोबर आहे की नाही? जेव्हा तुम्ही माळ घालसान तेव्हा त्या मुक्या प्राण्यावर दया होणार आहे. काही काही लोक म्हणतात महाराज, म्हणा तरुण भाऊ सांगतास ना काही काही, हो महाराज खाणं पडस ते. काय खाणं पडत? खावाल ते तू गुटखा बी खाय जा. हो मला ते असं म्हण नाही, ते गुटखा म्हणा आहे ना फक्त आहे ना टपुशी टाकायला पाहिजे आणि खात बसावं काय. इथलं लेट समजी राय ना तुमले. तुम्हाला सांगतो माया हो, खाऊ नका बरं ते. दुसऱ्याचं लेकरू कापून खाणं एवढं सोपं नाहीये. तुम्हाला सांगतो, एक खाटकी बाबाजी खाटकी बकरीकडे जात होता सुरी घेऊन, हातात सुरा होता, खाटकी बकरीकडे जात होता. ती बकरी हसत होती. खाटकीनं विचारलं, बकरी तुझ्या पता आहे ना मैं तुझ्या काटने आ रहा हूं, मी तुला कापायला येतोय तरी तू हसत्या, वेडी झाली का काय? त्या बकरीनं गोड उत्तर दिलं, खाटकी दादा आयुष्यभर फक्त चारा खाल्ला रे, आयुष्यभर फक्त चारा खाल्ला तरी मला असं मरावं लागतंय, तू मला कापून खाशील तुझं मरण कसं होईल? कधी कधी स्वतःला क्वेश्चन करायच्या या गोष्टीचा. अजून सोपं करून सांगू का? सोपं करून सांगतो. तुम्ही तुमच्या गावातला कोणीतरी व्यक्ती मेलेला आहे, फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून सांगतोय,
तुमच्या गावातलं कोणीतरी व्यक्ती मेलेला आहे, तुमचा परिचयातला आहे, आणि तुम्ही वावर मारायला झाले, शेतात येत तुम्ही, आणि तिकडनं येता येता स्मशानभूमीवर संध्याकाळ वैगी तुमले ते प्रेत जळी राहिनं, तिथली जागा कसा येतस तुम्ही? तडे जाईन पाय पडतस, तो प्रेत जड राहतं तडे पापड बुनतस, काय करतस तुम्ही? असा रपसप निघतस ना तुम्ही, पाय ना आवाज बी येऊ देतात नाही बहिणीवर, बरोबर आहे ना? मरेल माणूस जाडी राहिनो तरी सुद्धा इथला घाबरतस, लटलट करतस, तुमनाच गाव म्हणा माणूस शे, तुम्हाला देखा पानताना शे तरी सुद्धा लटलट करतस, तेवढी जागा सपासप निघ जातस तुम्ही स्मशानभूमीन जोडी. मरेल माणूस बही राहणार तरी इथला घाबरी राहणार, आणि जिवंत प्राणी कापिसनी खाईशने आठे उतार राहणार, इले स्मशानभूमी बनाय ठेले ब्याही कोणले राहणार. कधी कल्पना केली या गोष्टीची? दया तुम्ही दाखवायला पाहिजे, तुम्ही माळा घाला, यास नायास नाही तीन, बरोबर बरोबर आहे की नाही? समज ना तुमले, मी म्हणतो मन डिझेल का बाय बार जाई बाई, तसा मी फास पार दिसशी, मी म्हणे मायासले जोडे करा का या बरोबर येतील, तुम्ही माळा टाका बहिणीवर, हा एका टाका फिरत ना, बरोबर येतील या जागावर, बरोबर आहे की नाही? हा, आणि त्या बी काय इथला वाय बार आहेत का? तुम्हाला ऐकतील ना, का बा ऐकत नाही? तुम्हाला ऐकी सगळी बहिणी घर जावानं बंद करते ना त्याशनी, माळा टाका ना ऐकत नाही का ते? का हो दादा? विठ्ठल या 11:30 झाले पहिल्याच चरणावर आपल्याला, बरं का? आता जास्त वेळ तुमचा घेणे नाही, माझाही जास्त वेळ देणे नाही, सगळ्यांचे पाया पडून माफी मागेल. एका चरणावर आपल्याला थांबायचे, 11:15 झालेले, तरी 5-7 मिनिटं घेईलच मी, काळजी नसावी. हो, पर रात्रंदिवस नामचिंतन करायला नाथ बाबा सांगतात. भैया रात्रंदिवस जर आम्ही तुम्हाला सांगितलं तर काही लोकांचा क्वेश्चन असेल, महाराज रात्रंदिवस नामचिंतन तुम्ही करू शकतात, आम्हाला शक्य नाही का? आम्ही कामधंद्याची लोक आहेत. मग मी असं विचारेल, कामधंदा तुम्ही करतात, चालायचं असेल पायानं चालतात, काम करायचं हातानं करतात, तोंडले काय काम रास? तिथंही माझे संत सावध करतात, तोंडाला काहीच काम नाही ना, तुम्ही काम करत राहा, पण कामात काम काही म्हणा राम राम. हा, तोंडाला काय काम आहे? मग तोंडानं मुखानं नामचिंतन करा ना, नाही का? ते नामचिंतन करा. कोणचं? जे माझ्या तुकोबारांनी देहूमध्ये केलं, माऊली ज्ञानोबारांनी आडणीमध्ये केलं, नाही सर्व संतांनी जे पंढरपुरात केलं तेच भजन आता तुम्हाला तुमच्या गावात करायचे. हातानं टाडी, मुखानं नामचिंतन. विठोबार कुमाये जागा सोडू नका.